श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पोलीस कल्याण हॉल सेवा सदन शाळेजवळ दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे। गुरुवारी पोलीस आयुक्त एस राजकुमार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एस राजकुमार यांनी पाहणी करून या उपक्रमाचे कौतुक केले। यानंतर पोलीस जिल्हा लाटेकाठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा, तलवारबाजी, परशु कुराड, लाटीकाठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले। अवघ्या 6 वर्षाच्या अर्णव पाठणकर या बाल शिवभक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। या प्रात्यक्षिकेत जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले। हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत होते। या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ सर्व सोलापुरातील शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले। हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत। या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ सर्व सोलापुरातील शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले। आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत। माझं नाव सानिया नालसाब ढाल आहे। आम्ही 19 विद्यार्थिनी इथं आलेलो आहोत। तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र, शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, त्याच्यातील दांडपट्टा, त्यांच्या अनेक तोफा, अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले। ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहीत होते, काही शस्त्र माहीत नव्हते। त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली। नवीन पिढीला नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी या शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला व त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतर असं होतं आम्हाला शस्त्रकालीन आम्हाला याच्यातील एक दांडपट्टा, त्याच्यातील खूप व्हेरायटीज पाहायला मिळाले आणि कटर असते ना, त्याच्यातील देखील खूप व्हेरायटीज पाहायला मिळाले, जे आधी मला माहीत नव्हतं की एवढ्या व्हेरायटीज आहेत त्याच्यात। हे देखील खूप छान पद्धतीने मला माहिती मिळाली। शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी महाराज एक असे राज्य होते की त्यांच्या राज्यामध्ये जातपात असं कोणताही धर्म नव्हता। त्यांच्या लष्करी याच्यात प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक होते। कारण आज आपण शिवाजी महाराजांवरून देखील खूप जातीपात वादविवाद होत असतात, ते होऊ नये हा एक माझी इच्छा आहे। हर्षदा माणिक नरके, मी महिला विद्यापीठमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव विद्यापीठमध्ये शिकते। मी फर्स्ट सेमेस्टर शिकते। शिवाजी महाराजांचं आम्ही हे प्रदर्शन पाहायला आलतो। शिवाजी महाराजांनी महिलांचा खूप आदर केला। त्यांनी कुठंसुद्धा लढाईला जाताना त्यांनी महिलांना कुठे पण घेऊन जात नव्हते, त्यांचा मान राखायला सांगायचे। गावात सुद्धा त्यांनी ग्रंथांचा लढाई करणाऱ्या महिलांना छळबीळ करत नव्हते त्यांनी। आजचं काय भावना आहे? महिला सुरक्षित आहेत आजच्या महिलांना, म्हणजे सगळ्या महिलांनी तलवारबाजी ते शिकायला पाहिजे, कराटे वगैरे शिकायला पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।